एअर इंडियानं एक्सपायर फिटनेस सर्टिफिकेट वाले विमान उडवले। विमानानं 8 मार्गावर उड्डाण केल्याची माहिती आहे। संबंधित लोकांना कर्तव्यावरून हटवण्यात आलेलं आहे। त्यामुळे एअर इंडियानं एक्सपायर फिटनेस सर्टिफिकेट वाले विमान उडवल्याची माहिती ही समोर येते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धेश ताकवले यांच्याकडून। सिद्धेश, आपण पाहतोय एअर इंडियानं एक्सपायर फिटनेस सर्टिफिकेट वाले विमान उडवले, नेमकं काय प्रकरण? अंकिता, आपण बघितलं असेल तर याच्या आधी सुद्धा एअर इंडियानं जो काही गलथानपणाचा जो काही कळस गाठलेला आहे त्याचं एक अजून एक उदाहरण आता समोर आलेलं आहे। याच्या आधी सुद्धा एअर इंडियाचा अपघात झालेला होता अहमदाबादमध्ये। मात्र या विमानांचं एअरवर्दीनेस सर्टिफिकेटची मुदत संपल्यानंतर सुद्धा 8 मार्गांवरती ही विमानं उडवली गेलेली होती। जवळपास 26 नोव्हेंबरला ऑपरेटरनं DGCA ला ही माहिती दिली। ARC हे कुठल्याही विमानाचं सर्टिफिकेट फिटनेस असतं आणि त्याच्यानंतर हे अधिकृत दस्तावेज सांगतात की विमान पूर्णपणे सुरक्षित आहे की नाही उड्डाणासाठी। मात्र नियमानुसार त्याची वेळोवेळी तपासणी केली जाते। ही तपासणी करण्यासाठी कुठेतरी एअर इंडिया कमी पडले असल्याचं सुद्धा बोलतं। मात्र या प्रकरणाशी संबंधित जे काही लोक होते त्यांना हटवण्यात आलेलं आहे। A320 निओ असं या विमानाचं नाव होतं। विमान यापूर्वी विस्तारा एअरलाइन्सच्या ताफ्यात होतं। मात्र 2024 मध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये ते एअर इंडियामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं होतं। विलिनीकरणानंतर असं ठरलं होतं की हे पहिलं ARC सर्टिफिकेट DGCA जारी केलेलं होतं आणि आतापर्यंत 69 विमानांना ARC जारी करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता जर एअर इंडियाला जर आपल्या चुका सुधारायच्या असतील तर तात्काळ या मुदत संपलेल्या विमानांना काढून टाकून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अजून पावलं कठोरात कठोर उचलण्याची गरज आहे। अंकिता, धन्यवाद सिद्धेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।